मकर संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने कसे करायचे ते आपण बघूयात. साहित्यामध्ये मी सफेद तिळगुळ, गोल्डन कलरचे मीडियम आकाराचे मणी आणि सफेद धागा, काच आणि काचेवर लावण्यासाठी मी या गोल्डन कलरच्या गोल रिंगा घेतलेल्या आहेत. कानातले लावायला मी झुमके घेतलेले आहेत आणि हे फेविबॉन्ड घेतलेलं आहे. चला लगेच स्टार्ट करूया. सफेद दोऱ्यातून हे असे 3 भाग मी करून घेतलेत आणि त्यांना गाठ मारून लांब असा धागा काढून मी घेतलेला आहे. त्यानंतर तो धागा एका खुर्चीमध्ये गुंतवलेला आहे. त्यानंतर त्याला व्हिडिओमध्ये बघताय अशी एक गाठ करून घेतली. गाठ डबल करून घेतली म्हणजे गाठ हलणार नाही. त्यानंतर आता मी असे या धाग्याचे 3 भाग करून घेतलेले आहेत. त्याच्यामधला मधला दोरा घ्यायचा आणि त्या मधल्या दोऱ्यामध्ये मी असे मणी ओवून घेते आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुईही वापरू शकता. माझ्याकडे सुई नव्हती म्हणून मी अशा पद्धतीनं याच्यामध्ये गोल्डन कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत आणि त्यांना अशा पद्धतीनं व्हिडिओ दाखवले अशी एक गाठ मारून घ्यायची. अशा पद्धतीनंच तुम्ही ही गाठ मारू शकता. त्यानंतर एक तिळगुळ घेतला, तो 2 दोऱ्यांच्या मध्ये अडकवला आणि पुन्हा त्याला पण गाठ करून घेतली. ही गाठ खूप टाईट करून घेतली मी आणि 2 वेळा ही गाठ मारून घेतली आणि अशी मी कंटिन्यू प्रोसिजर करत होते. एक मणी, एक तिळगुळ, एक मणी, एक तिळगुळ असं करत होते. स्टार्टिंगला थोडंसं अवघड वाटेल, पण एकदा तुम्ही करायला लागलात की त्यानंतर तुम्हाला हे अवघड वाटणार नाही. तिळगुळ मध्ये बरोबर पॅक करायचा आणि त्यांना 2 वेळा गाठ मारून घ्यायची. अशी एक लाईन मी जवळजवळ 20 तिळगुळांची केली आणि अशा जवळजवळ मी 4 लाईनी करून घेतल्यात. या मी मोठ्या हारासाठी करून घेतल्या आहेत. त्यानंतर जो फेविकॉल होता तो मी अशा मण्यांवरती लावून घेतला, ज्याने की मणी पडणार नाहीत किंवा हलवले तरीसुद्धा पडणार नाहीत. त्यानंतर मी 2 रुपयांचा कॉईन घेतला आणि सगळीकडे गोल करून घेतलं. हे मी गळ्यातल्यासाठी ब्रोच बनवत आहे. कैचीने गोल सगळे व्यवस्थित कापून घेतलेत. व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित गोल कापून घ्यायचे आणि त्याच्यावर अशा प्रकारचा एक आरसा चिटकवायचा आणि त्या आरशावरती रिंग चिटकवली आणि त्याच्या बाजूने हलवे चिटकवले. असे मी 8 ब्रोच बनवले होते. 5 मी गळ्यातल्यासाठी यूज केले, 2 मी कानातल्यांसाठी यूज केले आणि 1 मी बिंदीसाठी यूज केला. असे हे 8 मी ब्रोचेस करून घेतले. व्यवस्थित हलवे चिटकवून त्याच्यावर चांगलं प्रेशर देऊन त्याला पॅक करून घेतलं. त्यानंतर आणखी एक पुठ्ठा कापून घेतला, जो गोल आकारामध्ये होता. व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मी कसा कट करून घेतला आहे ते. त्याला मी असं सी आकारामध्ये कापून घेतला होता. त्यानंतर त्यालाही ग्लू लावून घेतला आणि मी जे ब्रोचेस बनवले होते ते अशा प्रकारे 5 ब्रोचेस मी चिटकवून घेतले. चिटकवून चांगलं प्रेशर देऊन मी थोडा वेळ त्याला सुकण्यासाठी ठेवून दिलं. थोडंसं सुकल्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला मी ज्या 2-2 माळा बनवल्या होत्या त्या दोन्ही साईडला त्या पण चिटकवून घेतल्या. अशा प्रकारे मी ह्या माळा पण चिटकवून त्याच्यावरती पुन्हा एक यू आकाराचा जो पुठ्ठा होता तर तो अशा पद्धतीने लावून घेतला आणि हे बघा अशा पद्धतीनं माझा हा गळ्यातला हार तयार झालेला आहे. गळ्यातला हार तयार झाल्यानंतर मी कानातल्यालाही तयार करायला घेतलं. त्यालाही असे ब्रोचेस लावून घेतले. त्याच्यानंतर त्याला जे झुमके आणले होते तर त्याला झुमकाही खालच्या बाजूने असा होल करायचा आणि त्याला असा शिवून घ्यायचा. त्याला तुम्ही अशा पद्धतीने चिटकवलं तरीही चालू शकतं, नाहीतर तुम्ही शिवून घेऊ शकता. सुकल्यानंतर हे असं दिसत होतं. आता त्याला थोडा वेळ मी असं वाळत ठेवलं. आता मी बांगडीलाही असं छानपैकी डेकोरेट करून घेते. तर त्याच्यासाठी मी बांगडीला ग्लू स्टिक लावून घेतला आणि बांगडीला अशा पद्धतीने गोल आकारामध्ये सगळीकडे हलवे लावून घेतले. बांगडी करायची काहीही अवघड नाही आहे, फक्त त्याचा व्यवस्थित स्टिक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित गोल आकारामध्ये हलवे चिटकवून घ्यायचे आणि ते सुकवून घ्यायचे. ते निघता कामा नयेत आणि ते चिटकवल्यानंतर साईडनेही थोडंसं असं फेविक्विक लावून द्यायचं आणि अशा प्रकारे माझ्या या 4ही बांगड्या तयार आहेत. त्यानंतर कानातल्याला मागे लावण्यासाठी मी एक 10 मण्यांची माळ करून घेतली. कानातल्याचा जो झुमका बनवला होता त्याला ग्लू लावून घेतला आणि धागा चिटकवून घेतला आणि हा मी माझ्या एका जुन्या कानातल्याच्या मागचा दांडा घेतला होता आणि तो असा पेपरला लावून हे सगळं चिटकवून घेतलं. थोडंसं सुकवल्यानंतर हे माझं व्यवस्थित कानातलंही रेडी झाले. तर सेम अशाच प्रकारे माझी बिंदी पण बनवून घेतली. अशा अगदी सोप्या पद्धतीने आणि घरीच तुम्हीही तुमच्या हलव्याचे दागिने बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर
व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीनं घरच्या घरी तुम्ही हलव्याचे दागिने संक्रांतीसाठी रेडी करू शकता. धन्यवाद.